अगा स्वधर्मो हा आपुला जरी का कठीण झाला तरी हाची अनुष्ठीला भला देखे स्वय शस्त्र देशार्थ हाती धरावे पिटावे रिपुलारणी वामरावे तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई सदा संकटी देव धावू जय जय रघुवीर जय जय स्वराज्य तोरण स्वराज्य तोरण गरजती तोफांचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे स्वराज्य तोरण करे गरजती तोफांचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे महुमेणा होने आम्ही विष्णुदास महुमेणा होने आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे महुमेणा होने आम्ही विष्णुदास महुमेणा होने जातीचा अभंग झाला कधी न जातील तळे मला जिल्हा प्रमुख शंदगड मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संभाजी पाटील साहेब त्याचबरोबर तालुका प्रमुख दिलीप माने साहेब यांना दोघांना विनंती करतोय की संभाजीमध्ये छावा खऱ्यातन अरे पुन्हा जन्म मिळाला तर याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक म्हणावंसं वाटतं जनतेसाठी जगला तो माझा राजा आणि धर्मासाठी कायमचा निघून गेला तो माझा शंभू राजा तेव्हा शंभू राजाला सुद्धा नतमस्तक होताना नक्कीच अभिमान वाटतो धन्यवाद थँक्यू साहेबांचं अभिनंदन माननीय शिंदे साहेब आणि माननीय सरपंच यांच्या शुभ हस्ते त्यानंतर मी विनंती केल्याप्रमाणे गिरिजादेवी नेत्रीकर मॅडम यांना विनंती जिजामाता यांच्या फोटोला पुष्पहार घालून शौर्याचा बलिदानाचा इतिहास आहे ताजा हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा अरे तो पराक्रमाचा सिंधू तुझ्यामुळे तरी जगला हिंदू असं म्हणत ज्या माथेनं खऱ्या अर्थानं हा एक सूत्र या महात्यासाठी दिला या महाराष्ट्रासाठी दिला म्हणून आज सुद्धा महाराष्ट्र आपला वरुण रांगडा कणखर काळा उबड धोबड मातीचा अंतरातपरी संत नांदती म्हणत या महाराष्ट्राचं गोड कौतुक करावं असतं जिजा माझा पुष्प झाल्यानंतर माननीय
त्याचबरोबर सुपत्र मला सहज सांगावं वाटतं, किसको किसको बताओ मैं क्या हमारी कहानी है. उत्तम बद्दल एक दोन शब्द. किसको किसको बताओ मैं क्या हमारी कहानी है, ये तो अनगिनत बलिदानी है. तिरंगे में लपेट कर आज भी लोग आते हैं. उत्तम सारखे कित्येक जवान आज सुद्धा या मातीमध्ये येत आहेत. किसको किसको बताओ मैं क्या हमारी कहानी है, ये तो अनगिनत बलिदानी है. तिरंगे में लपेट कर आज भी लोग आते हैं. अपने देश के लिए, मातृभूमि के लिए अपनी जान देते हैं. रामकृष्ण की भूमि है दोस्तों, रामकृष्ण की भूमि है, रामकृष्ण की भूमि है. नक्कीच तिरंगा हमारी जान है, तिरंगा हमारी जान है. घरमध्ये भी आज भी भवानी आहे. आणि हा एकच नारा उत्तम भिकलेसारखे हजारो शहीद झाले म्हणून उत्तम भिकलेला शिवप्रतिष्ठान सामाजिक मंचाच्या वतीनं आजचा हा पुष्पहार घालत असताना आम्हाला अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो. भावेश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिलला मी विनंती करतो की त्याने जरा पुढे यावे. आणि त्याचबरोबर दत्ता पाटील ग्रामसेवक आणि नाईक साहेब या तिघांना विनंती करतो खऱ्या अर्थाने या सुपुत्राचं पुष्पहार घालून पाटील साहेब नायक त्यांनी तुम्हाला फोन केला आणि त्या फोनच्या माध्यमातून पुतळ्याचा जो वातावरण झालं, मला सुद्धा ते फार दुःखमय वाटतं. एक शिवप्रेमी म्हणून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रत्येक ठिकाणी व्याख्यान करत असताना या गावामध्ये जन्माला आलो, ज्या गावामध्ये मी मोठा झालो, ज्या गावामध्ये ज्या माझ्या आईवडिलांनी मला छत्रपतींचे संस्कार दिले, ज्यावेळी मीडियामध्ये ती बातमी विसरली गेली, रात्री अपरात्री सगळीकडे प्रसार झाला हडलगीच्या पुतळा कुठेतरी, अर्थात फार ती चुकीच होती हे सुद्धा मी मान्य आहे. कुठल्याही गोष्टीचं भान न करता तरुणांनी कुठेही करता कामा नये हे तुम्ही सांगितलेलं. पण झालेल्या प्रसंगाला तोंड देऊन त्या पोरांना घरी आणण्याचं जे महत्वाचं काम केलं त्याबद्दल एक मी शिवव्यक्ता म्हणून व्यक्तिगत तुम्हाला मानाचा मुद्रा. मंडळी, लहान लेकरं आहेत, पाहुण्याच्या आहारामध्ये आयुष्याचं करिअर आहे आणि करिअर असताना एखादी चुकी होते आणि मग त्या प्रशासनाच्या कुठेतरी फेऱ्यात पळतात आणि नावं घ्यायची वेळ त्यावेळी नक्कीच पळतात, कारण त्यांना पूर्ण करिअर आहे, आयुष्य आहे. आई वडील प्रेशर देतात, नाही त्या केसमध्ये लागला नाही पाहिजे, मुलगा तुला बदनाम झाला नाही पाहिजे. तरीही वातावरण झालं, सगळा निघून गेला, तुम्ही निघून गेलात. त्यानंतर संग्राम पाटील, सांगल सुगळेकर, अनिल पाटील, सतीश उगळे, राहुल खराडे यांच्यावर आज सुद्धा केस चाललेले आहेत. मी म्हणत नाही साहेब त्यांनी योग्य केलंय, योग्य अयोग्य हा विषय नाही, तो गावकऱ्यांनी बघायचा. अर्थात पोरांच्याकडून चुक्या झाल्या असतील, पण साहेब मला प्रामाणिकपणे तुम्हाला एक जीवाच्या आकांक्षाने सांगतोय, या माणसांच्या करिअरच्या बाबतीत कधी असेल पोलीस स्टेशनला तुमची हेल्प सदैव देवासारखी राहू द्या. कारण ज्यावेळी त्या रात्री अनिल मुगडेकर आणि संग्राम पाटीलला उचललं गेलं पोलीस स्टेशनला, त्यावेळी आधार देणारे फक्त दोन हात होते, जे शिंदे साहेबांचे होते आणि परिसरात होते. या गोष्टीत राजकारण कुठंच नको. मोडून पडला संसार जरी मोडला नाही करा, मी काय बोलतोय, ओढून पडला संसार जरी मोडला नाही करा, पाठीवरती हात ठेवतो या मावळ्याला लढ म्हणा. फक्त या महागामध्ये आडव्यामध्ये तुमच्या प्रेरणेला असलेले नेसरीकर मॅडम इकडे आहेत, उद्या आमदार साहेब पण येणार आहेत. तुम्ही तुमच्या राजकीय लेवलला काही चर्चा करा, पण माझ्या राजाला कुठे ना कुठे या गावामध्ये विसरावा. तुम्ही तुमच्या प्रेरणेला द्याल असे मला आशा वाटते. आणि जोपर्यंत ही घटना होणार नाही तोपर्यंत आमच्यासारख्या व्याख्याताला स्वाभिमानानं कुठेतरी उभारून भाषण करण्याची ताकद येणार नाही. कारण मी माझ्या मायभूमीत जर मी पुतळा लावू शकत नसेल तर जगाच्या बाजारामध्ये पुतळा लावण्याची मला सुद्धा हिंमत नाही. तर तुम्हाला मी विनंती करतो मान्यवरांना, ही मुलं आहेत, तुमचीच मुलं आहेत, त्यांना सुद्धा त्यांचं आयुष्य आहे, त्यांना सुद्धा त्यांचं करिअर बनवायचं आहे. कुठेतरी पोलिसांच्या चाकाऱ्यामध्ये कुठेतरी विटंबली नाही पाहिजे. ज्या ज्यावेळी रात्री अपराधी फोन करतील तर ते राजकीय घडामोडी कुठं न बघता यांना तुम्ही आधार द्याल याची आशा व्यक्त करतो. आणि तळमळीनं नेसरीकर मॅडम असतील, तुमच्यासाठी मान्यवर असतील, ज्येष्ठ सरपंच म्हणून आज स्वतः इथं सरपंच साहेब आहेत, त्यांची सुद्धा जबाबदारी आहे. त्यांनी सुद्धा या व्यासपीठला गावातील वादविवादी व्यक्तीला एकत्र घेऊन आज जर स्वाभिमानाचा पुतळा जर तुम्ही बसवू शकत नसाल, जर ही पिढी जर हा पुतळा बसवू शकत नसेल तर येणाऱ्या पिढीला तुम्हाला उत्तर द्यायला सुद्धा जागा राहणार नाही. त्यामुळे जाताना एवढंच म्हणेल, सह्याद्रीचा सिंह गरजला आई जिजाऊचा फुटी, हा सह्याद्रीचा सिंह थोड्याच वेळात कधी ना कधी कुठल्या जागेवर
हे मी नाही सांगणार, पण हा राजा मात्र कुठंतरी एखाद्या अंधारात न राहता उजेडात येईल अशी आशा व्यक्त करतो. आणि तुम्ही का आलात आणि आजच्या कार्यक्रमाचा जे द्योतक केला त्याबद्दल तुम्हाला नक्कीच मानाचा मुद्रा करतो. जाताना मात्र एवढंच लक्षात ठेवा, सर्वच झालं एकरूप आता तुझे म्हणजे कशाला. अहो द्यायचं असेल तर दान द्या. ज्याने आयुष्यभर समाजासाठी आपलं आयुष्य वेचलेलं आहे त्या इंग्रज साहेब असतील, मॅडम असतील, संपूर्ण मंडळी असतील, त्यांना मात्र तुमच्या हृदयामध्ये मायेचं आपण तिथं स्थान द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब एक थोडासा सत्कार बोलायला असं वाटतं की तुमचा ते व्हावा, ते थोडा सत्कार करावा आणि निश्चित तुम्ही पुढच्या कार्यक्रमाला जाल. तुम्ही बोला. शिव शंकर